हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्व? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण, ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस पाटील. पहिल्या 2 भागांमध्ये मी तुम्हाला थोडंफार सांगितलेलं आहे. दुसऱ्या भागात इथपर्यंत सांगितलं होतं की यांना संध्याकाळी आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतची स्टोरी तुम्हाला सांगितली होती. तर जसं की पहिल्या दिवशी, ज्या दिवशी स्ट्रोक आला होता 2 तारखेला, आम्ही पहिल्या हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं. तेव्हा सगळ्यांना कॉल केले गेले होते. आमच्या घरी म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना पण आम्ही पहिल्या दिवशी सकाळी 11-12 वाजेला कॉल करून दिलेला होता. पण 11-12 म्हणजे दुपारच्या वेळेस आणि आमचं गाव पुण्यावरून बरंचसं लांब होतं. जवळपास 10-11 तास लागतात आम्हाला घरून निघालं तर पुण्याला पोहोचायला. तर मग आणि टाईम असा होता की दुपारी त्यांना आम्ही 11-12 वाजता सांगितलं होतं घरी की यांना असं असं झालं आहे, असं माझ्या सासऱ्यांना कॉल केला होता. मग त्या टायमिंगला त्यांना यायला बस पण नव्हते आणि ट्रॅव्हल तर रात्रीच निघतात. मग त्यांनी कसाबसा तो दिवस, अर्धा दिवस काढला आणि संध्याकाळी 4-5 वाजता ते बसने बसले की जेणेकरून सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळमध्ये आपण पुण्याला पोहोचू असं. आणि माझे मम्मी पप्पा पण त्या दिवशी रात्रीच निघणार होते. पण मी त्यांना ते तर संध्याकाळीच निघणार होते. मग मी त्यांना पण बोलले की लगेच येऊ नका असं तसं. मग मी त्यांना नाही सांगून दिलं होतं, माझ्याशी बोलणं झालं तेव्हा. पण मग संध्याकाळी यांची परिस्थिती डॉक्टरांनी असं सांगितलं की ब्रेन सरकला आहे, असं तसं खूप म्हणजे असं आहे. तर मग माझ्या बहिणीने त्यांना, मला काय माहीत नाही, परस्पर कॉल करून दिला होता की तुम्ही काहीही करा. रात्री तिने 9-9:30ला त्यांना कॉल केला. मी संध्याकाळी त्यांना नाही सांगितलं होतं की उद्या पण आलं तरी पण चालेल म्हटलं, कारण की हॉस्पिटलमध्ये कसं ICUमध्ये पेशंट आहे आणि ते एवढ्या जणांना थांबू पण देत नाही. म्हटलं तुम्ही उद्या या, मी असं त्यांना म्हटले होते. म्हणून ते त्या दिवशी रात्री काही निघाले नाही. संध्याकाळी माझे सासू सासरे संध्याकाळी निघून गेलेले होते, जेणेकरून ते सकाळी पोचतील 5-6 वाजेपर्यंत सकाळमध्ये. तर माझ्या मम्मी पप्पांना मग माझ्या बहिणीने संध्याकाळी 8-9 वाजता सांगितलं की तुम्ही आत्ताच्या आत्ता निघून या. आता तेवढ्या रात्रीला त्यांना गाडी भेटणं शक्य नव्हतं, कारण की इकडून ट्रॅव्हल पण 6-7-8 वाजेपर्यंत निघून जातात गावाकडून पुण्याला जायला. तर मग ते तरी मग तेवढी रात्र मग मम्मी तेवढ्या रात्रीला अंधाऱ्यामध्ये मंदिरावर गेली महामृत्युंजयच्या मंत्राचा जाप करायला. मग तेवढ्या रात्रीला मंदिरावर गेली, सतत तिथं मृत्युंजयचा मंत्राचा जाप चालू ठेवला. तोही मनातच बोलावा लागतो म्हणे. मग तसं वगैरे म्हणजे जे मम्मीला माहीत होतं त्याप्रमाणे मम्मीने तिथं मंदिरावर बसून पूजा वगैरे केली. रात्री घरी आली आणि ते पहाटे 3-4 वाजता निघून गेले, कारण की माझ्या माहेरून सकाळमध्ये असतात बऱ्यापैकी बस चालू असतात. मग ते सकाळमध्येच निघून गेले 3-4 वाजता. आणि मग तेही सकाळी 4ला म्हणजे दुपारून ते 4 वाजेपर्यंत पोचणार होते दुसऱ्या दिवशी. आणि माझे सासू सासरे हे सकाळी 4-5ला पुण्याला पोचणार होते. मग ते सकाळमध्ये 5 वाजता त्यांचा फोन आलेला की आम्ही आलो आहे तसं. आणि ते सासरे तरी पहिले एकदा माझ्या रूमवर आले होते. माझ्या सासूबाई पहिल्यांदा येत होते आणि हॉस्पिटल कुठे आहे काय त्यांना काहीच माहीत नव्हतं. मग त्यांचा फोन आला की आम्ही इथं उतरलो, ते भोसरीला उतरले होते. मग म्हटलं भाऊकडे कार होती, म्हटलं त्यांना घ्यायला भाऊ जाणार होता. माझंही सकाळी डॉक्टरांशी बोलणं वगैरे, ते जे मी तुम्हाला मागच्या पार्टमध्ये सांगितलं की रात्रीचं डायलिसिस वगैरे ते सक्सेस झालेलं आहे म्हणे, की थोडंफार कंडिशन बेटर आहे कालपेक्षा. तर एवढं सगळं ते सकाळी डॉक्टरांशी बोलणं झालं होतं. ते आले होते, मग भाऊ जाणार होतं त्यांना घ्यायला. मग बहीण काय बोलली की तूही जा म्हणे. आणि किट्टू म्हणजे माझा मुलगा आहे, त्या टायमाला तो काही 4-4.5 वर्षाचा होता. आता मग तो झोपलेला होता. तर बहीण बोलली की मी त्याला बघते म्हणे, मी त्याला कधीच असं सोडून गेलेलं नव्हते. आणि तो उठल्या मग रडेल म्हटलं. मग मी नको बोलत होते, तर ती म्हणे नाही, त्यांना घ्यायला भाऊ भोसरीत जातोच आहे, माझं घर तिकडंच होतं. मग तू जा म्हणे तू काल, कारण की झोपेतून उठून तसेच्या तसे आम्ही आलेलो होतो. माझं तर काही नाही, पण किट्टू त्याच कपड्यांवर होता कालपासून. मग ते म्हणे की तू त्यांना घे, त्यांना पहिले घरी घेऊन जाते, पण एवढं लांबून येत आहे बा. आणि असंही आता ICUत आता तू जाऊन आली, तुला अजून 1-2 तास तर काय ते येऊ देणार नाही मध्ये. मग त्यापेक्षा तेवढा वेळ तू जाऊ नये म्हणे, त्यांना पण घेऊन घे, त्यांना पण घरी घेऊन जा, कारण एवढं लांबून आलेत. मग त्यांना आणि तू पण जा, किट्टूचे कपडे वगैरे घेऊन ये, किट्टूला मी सांभाळून घेईन म्हणजे जर उठलंच तर. तर मग मी तशीच भावाला घेऊन भोसरीला जायला निघाली. तिथून माझ्या सासू सासऱ्यांना घेतलं, परत माझ्या रूमवर गेली.
आणि त्यांना तिथं आंघोळ वगैरे करायला लावली, त्यांना चहा पाणी वगैरे केलं. मी घरी जाऊन देवपूजा केली. परत तिथून मग पहिले हॉस्पिटलला जाण्याच्या पहिले मी मंदिरावर गेली, महादेवाच्या मंदिरावर. घरून पाणी वगैरे घेतलं की जेणेकरून महादेवाला चढवलेलं पाणी मी त्यांना हॉस्पिटलमध्ये देऊ शकेल. आणि पहिल्या दिवशी जाताना मी घाईघाईत गेलेले, मग ती बेलाची पावडर पण माझी घरीच होती, मग मी ती नेलेली नव्हती. म्हणून मग मी घरी आली, ती बेलाची पावडर घेतली, मंदिरावर गेली. मंदिरावरती महादेवाला चढवून ते पाणी पण एका बॉटलमध्ये घेतलं, जेणेकरून मी जेव्हा पण ICU मध्ये जायची तर माझ्याजवळ काही ना काही असायचंच. आणि तिथला स्टाफ पण चांगला होता, म्हणजे त्यांना माहिती होतं हे काहीतरी देतात करतात, पण ते म्हणजे इग्नोर करायचे, बघितलं तर त्यांना बोलावं लागेल म्हणून ते देऊ द्यायचे. कारण की त्यांनाही माहिती होतं ICU पेशंट रिस्कमध्ये असतं. जेवढं डॉक्टरांची गरज असते तेवढे देवाच्या दुआंचीही गरज असते पेशंटला. आणि डॉक्टर तर तेच सांगतात की प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, पुढं काय होईल, काय फळ द्यायचं ते देवाच्या हातात आहे. म्हणून मग आमच्या देवालाही चालूच होतं विनंत्या करणं. तर मग मी मंदिरावर गेली, ते पाणी वगैरे चढवलं, ते घेतलं, परत हॉस्पिटलला गेले. आणि मग ते माझे सासू सासरे त्यांनाही घेऊन गेलेले. तर तरी पण डॉक्टर म्हणजे त्यांना जाऊच देत नव्हते. ICUमध्ये भेटणं अलाउडच असतं, फक्त मी जायचे. आणि कधी डॉक्टरांना भेटायचं असलं तर माझे दीर जायचे, तर ते कोणाला जाऊच देत नव्हते. बहीण भाऊ पण ते एकदा जाऊन बघून आलेत, मग त्यांना परत परत कोणाला जाऊ नाही देत होते. मग मी त्यांना भरपूर रिक्वेस्ट केले की त्यांच्या मुलाची अशी कंडिशन आहे आणि ते एवढ्या लांबून आले, ॲटलिस्ट थोडं एक जण का असेना पण त्यांना जाऊ द्यात. भरपूर वेळ रिक्वेस्ट केल्यानंतर पहिले सासरे गेलेत, मग माझ्या सासूबाई गेल्या, ते त्यांना भेटले आणि परत आले. मग दिवसभर तेच तिथं मध्ये चालूच होतं. मग मी जेव्हा पण जायची, कधी ते बेलाचं पावडर घेऊन जायची, त्यांच्या डोक्यावर म्हणजे इथं टाकून द्यायची, इथं टाकून द्यायची, देवाचं नाव घेऊन आणि महादेवाचं चढवलेलं पाणी जे असायचं ना, ते त्यांना इथून इथपर्यंत पूर्ण डोक्याला मी लावून द्यायची. कारण की डोक्यामध्ये गाठ आहे, रक्तस्राव झालेला आहे आणि मेंदू जर जागेवरचा सरकला आहे तर त्यांना खूप म्हणजे खूप जास्त डोकं दुखायचं, डोक्याला त्रास व्हायचा. आणि ते तर मला ICUतून म्हणजे बाहेरच येऊ द्यायचे नाही. पण कसं तिथले पण हॉस्पिटलचे नियम असतात, हॉस्पिटलवाले थांबू पण नाही द्यायचे. मग जेव्हा गेली तेव्हा ते पाणी वगैरे लावून द्यायचे. त्यांना तेव्हा काही कळायचं नाही की ही लावते काय आहे असं. पण ते म्हणायचे तू जे पण माझ्या डोक्याला लावते त्याच्याने माझ्या डोक्याला शांत वाटतंय आणि थोडं थंड वाटतंय, म्हणायचे दुःख नाही ते थोडंफार माझं कमी होऊन जातं आहे म्हणे. मग नंतर 3-4 तो दिवस गेला, ते मी ते पाणी वगैरे लावलं, त्यांना बरं वाटलं. मग 3-4 वाजता मम्मी पप्पा पण आलेत आणि मग त्यांना भाऊ वगैरे घेऊन आला, ते हॉस्पिटलला आले. तर मम्मी पप्पा मग संध्याकाळी 5 नंतर नातेवाईकांना भेटू देतात, तर टाईम असतो त्यांचा. तर मग मम्मी पप्पांना यायला असे 4-5 वाजलेले होते. मग ते आले, ते गेले परत यांना भेटायला. तर मम्मीने विचारलं, तोपर्यंत तर म्हणजे मला असं डोक्यात नाही की मी यांना विचारू की म्हणजे किट्टूविषयी काही विचारू, असं मी तोपर्यंत काही विचारलेलं नव्हतं. मम्मी यांना भेटायला गेले, तर मम्मीने विचारलं की मला ओळखलं का म्हणे. मग हे बोलले हो म्हणे ओळखलं म्हणे. मम्मीशी बोलले. मग नंतर मम्मीने त्यांना विचारलं की लवकर बरे व्हा, किट्टू तुमची वाट पाहतोय. तर त्यांनी म्हणजे मम्मीला ओळखलं पण किट्टूच्या नावावर काही रिॲक्शन नाही दिलं. मम्मी बाहेर येऊन मला बोलले की मी किट्टूबद्दल त्यांच्याशी बोलले पण त्यांनी त्यावर काही रिप्लाय नाही दिला. मग कदाचित ते तेवढे दिवस म्हणजे किट्टूला विसरले असावेत असं आम्हाला वाटतं. कारण की डॉक्टर बोलले होते की त्यांची याददास्त पण जाऊ शकते, ते कोम्यात जाऊ शकता, म्हणजे भरपूर काही काही होऊ शकतं. भरपूर काही काही सांगितलेलं होतं डॉक्टरांनी, कोम्यात जाऊ शकता, याददास्त जाऊ शकते. पण हे होते की त्यांची याददास्त वगैरे काही गेले नव्हते. ते आम्हाला जो पण त्यांना भेटायला जायचं, त्यांचे बरेचसे मित्र जे म्हणजे पुण्यात मुंबईमध्ये होते, मुंबईमध्ये जे राहायचे ते सुद्धा अर्ध्या रात्रीला येऊन गेलेले होते हॉस्पिटलला त्यांना भेटायला म्हणून. मग दुसऱ्या दिवशी भरपूर जण आले होते, ते सगळ्यांना ओळखायचे. तर ओळख म्हणजे कोणाशीच भेटलेले नव्हते आणि बोलायचे पण. डॉक्टर परत परत विचारायचे, मी पण गेले तर हे कोण आहेत, तुम्ही यांना ओळखता का, ते बरोबर सांगायचे माझे मिसेस आहे.
म्हणजे माझ्या मम्मी पप्पांनाही ओळखलं होतं, सगळ्या नातेवाईकांना, मित्रांना, सगळ्यांना ओळखत होते. पण किट्टूचं नाव घेतलं मम्मीने तर त्यांनी काही रिॲक्शन नाही दिले. मग नंतर मी गेले त्यांना भेटायला. मीही तेच त्यांना बोलले की तुम्ही लवकर बरे व्हा, आपल्याला म्हणजे तुम्हाला बरं व्हायचं आहे बुवा, जेणेकरून ते आतून स्ट्रॉंग होतील, चांगले होतील. की मी त्यांना सांगायची लवकर बरे व्हा, तुम्हाला बरं व्हावंच लागेल, आपल्याला आपला मुलगा मोठा करायचा आहे, त्याला मोठं होताना बघायचं आहे, असं तसं. म्हणजे मी किट्टूचा भरपूर वेळ त्यांच्याजवळ विषय काढला. ते सगळ्या गोष्टींना म्हणा रिॲक्ट करत होते, पण किट्टूचं नाव काढून म्हणजे ते असे बघत होते की ही कोणाबद्दल बोलते बुवा, त्यांना कळत नाही आहे. तर मला थोडंसं म्हणजे बाहेर येऊन मी पण मम्मीला बोलले की मी पण काढला, ते किट्टूच्या नावावर काही रिॲक्शन देत नाही आहे. ही दुसऱ्या दिवशीची गोष्ट आहे. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 3-4 दिवस झाले ते किट्टूचं नाव काढलं तर म्हणजे त्यांना काही कळतच नव्हतं. मग हे झालं दुसऱ्या दिवशीचं. मग दुसऱ्या दिवशी ही रात्री परत त्यांना डायलिसिस दिलं. डॉक्टर म्हणे 2-3 दिवस त्यांना डायलिसिस म्हणजे कंटिन्यू द्यावं लागेल, जोपर्यंत ICUत आहेत तोपर्यंत. मग दुसऱ्या दिवशी पण रात्री अर्ध्या रात्रीला डायलिसिस केलं. रोज रक्ताचा 1 पाऊच डायलिसिसमधून ते लावत होते, कारण की त्यांना रक्त पण खूप कमी होतं. आणि दुसरा पण दिवस पूर्ण निघून गेला. डॉक्टर म्हणे अजून पण काही आपल्याला ऑपरेशनची गरज नाही आहे, पण बिलकुल नाही आहे असं आम्ही अजूनही सांगू नाही शकत म्हणे, पण थोडीफार चान्सेस आहेत, पण अजून तरी गरज नाही आहे म्हणे. तसंच दुसरा दिवस पण निघून गेला. दुसऱ्या दिवशी रात्री माझी आत्या पण असते गावाकडे, एक लहान आत्या असते. मी त्यांच्याकडेच मी राहिलेले, लहानचं मोठं त्यांच्याकडेच झालेले. ते पण दुसऱ्या दिवशी रात्री बसलेत ते बसने, जेणेकरून ते तिसऱ्या दिवशी सकाळी तिथं पुण्याला पोहोचतील. मग दुसरा दिवसही गेला. दुसऱ्या रात्रीचं डायलिसिसही व्यवस्थित झालं. आणि मग तिसऱ्या दिवसाची सकाळ झाली. सकाळी मग माझे लहान आत्या ते आले. आत्यांचा मुलगाच घेऊन आला त्यांना. तर त्यांना घेऊन आले तर माझी लहान आत्या त्यांना ते हे हॉस्पिटलला सकाळी म्हणजे ते उतरले पहिले, त्या भावाने घेतलं, त्यांच्या घरी घेऊन गेलेत त्यांना, जेणेकरून तिथं आंघोळ वगैरे होईल. मी मग पहिल्या दिवशी माझ्या सासू सासऱ्याने त्यांना घेऊन घरी गेली होती. मग त्यानंतर मी घरी गेलीच नाही, कुठंच नाही गेली, तिथंच होते. मम्मी पप्पा ते पण आले. ते मग बहीण भाऊ 2 दिवसापासून तिथंच होते. मग त्या दिवशी त्यांना म्हटलं, कारण की माझे सासू सासरे वगैरे येऊन गेलेले होते, दादा होते. मग मी बहिणीला काय बोलले की तू जा म्हटलं घरी आज रात्रीला, मम्मी पप्पा त्यांना तुझ्या रूमवरती घेऊन जा दुसऱ्या दिवशीला रात्रीला. तर आणि तसंही हॉस्पिटलमध्ये एवढं जण अलाउडच नसतात. पहिल्या दिवशी ते कुठंतरी गाडी वगैरेमध्ये जाऊन झोपलेले होते. ICUच्या बाहेर एकच बेड भेटतो एका पेशंटला प्रायव्हेटला, बेडने एक सोफा, एक रूम असतो. ICUच्या बाहेर रूम होता, तिथं एका पेशंटच्या नातेवाईकाला एक सोफा असायचा. पण पहिल्या रात्रीला कसं होतं की मी तिथं एकटी होती, मला भीती वाटत होती. मग मी काय बोलली की आमचा पहिला दिवस आहे, आमचं एक जण अजून इथं थांबू द्या. मग बाकीचे पहिल्या रात्रीला आमचे बहीण भाऊ जे पण नातेवाईक यांच्या मावशी वगैरे ते आले होते, ते सगळे खाली जाऊन झोपले आणि माझे बहीण भाऊ त्यांच्या कारमध्ये जाऊन झोपले होते. मग दुसऱ्या दिवशी अजून मम्मी पप्पा पण आले होते, माझे सासू सासरे ते पण येऊन गेलेले होते. म्हटलं मग एवढ्या जणांना इथं हॉस्पिटलमध्ये झोपू नाही देणार. तर मग मी माझ्या मम्मी पप्पा त्यांना पण बहिणीच्या रूमवरती पाठवलं होतं. आणि माझे सासू सासरे पण बहीण भाऊ ते मग मम्मी पप्पाला घेऊन बहिणीच्या रूमवरती गेले की तुम्ही तिथं त्यांना घेऊन जा असं. आणि माझे दीर पण 2 दिवसापासून ते पण हॉस्पिटललाच होते. मग माझे सासू सासरे आले होते. मग दादा पण आईला घेऊन घरी गेले आणि माझ्याजवळ तिथं मग माझे सासरे थांबले होते आणि आई दादांसोबत घरी गेले, दादा पण घरी गेलेत. मग त्या दिवशी तिथं ते थांबलेत. परत सकाळी मग मम्मी पप्पा भाऊ बहीण नाही आले, कारण की तिचे ऑलरेडी 2 दिवस सुट्ट्या पडून गेलेल्या होत्या, तिला ड्युटीला जायचं होतं. मग ती ड्युटीला गेली तिसऱ्या दिवशीला आणि भाऊ मम्मी पप्पांना घेऊन हॉस्पिटलला आला तिसऱ्या दिवशीला. दादा पण आले होते आईला घेऊन. परत सकाळी दादा पण आले आईला घेऊन हॉस्पिटलला. आणि माझे आत्या मामा पण गावावरून येऊन गेलेले होते. ते मोठ्या आत्यांचा मुलगा आहे ना, त्यांच्या घरी गेलेले होते. ते दादा त्यांना तिथून स्टॉपवरून त्यांच्या घरी घेऊन गेले. तिथं आंघोळ वगैरे केली आणि मग ते त्यांना घेऊन हॉस्पिटलला येणार होते. मग हे झालं, हे तिसऱ्या दिवशी सकाळची कंडिशन आहे.
तर इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं आहे का. आता याचं पुढचं जे आहे की पुढे काय झालं, कसं झालं, तिसऱ्या दिवसाची काय कंडिशन होती यांची, ते मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये सांगणार आहे. कारण की हा व्हिडिओ बऱ्यापैकी झालेला आहे, कारण तर म्हणून मी आता पुढची स्टोरी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आजच्या पुरता हा व्हिडिओ मी इथंच संपवते.